अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धावर खूप खूप मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चैत्र नवरात्रीबद्दल माहिती बघणार आहोत. चैत्र नवरात्री कधीपासून सुरू होत आहे आणि या नवरात्रीमध्ये आपल्याला आपल्या कुलदेवीसाठी प्रभावी सेवा करायच्या आहेत. बघा, वर्षातून 4 नवरात्री असतात, त्यातल्या 2 गुप्त असतात. एक असतं शारदीय नवरात्र, जी आपण अगदी जल्लोषामध्ये साजरी करत असतो. त्यातलीच ही एक चैत्र नवरात्र आहे आणि या चैत्र नवरात्रीबद्दल बऱ्याच जणांना माहितीही नसतं. पण बघा, नवरात्र म्हटलं की त्या काळामध्ये देवी तत्व हे सर्वात जास्त प्रमाणात जागृत असतं. त्यामुळे आपल्या कुलदेवीसाठी आपल्याकडनं जी सेवा घडते त्याचं फळ आपल्याला तितक्याच पटीने जास्त मिळतं. त्या ज्या काही सात्विक लहरी असतात त्या आपल्यापर्यंत पोहोचतात आणि आपल्याला आपल्या सेवेचं संपूर्णपणे फळ मिळतं. बघा, आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये आपल्याला नेहमी सांगतात की आपल्या गुरूंची सेवा तर आपल्याला करायचीच आहे, पण त्याचबरोबर आपल्या कुलदेवीची आणि कुलदेवीची सुद्धा आपल्याकडनं सेवा घडली पाहिजे. आणि त्यातल्या त्यात गुरुमाऊलींनी नुकतंच आपल्याला सांगितलं आहे की जगावर खूप मोठं संकट आलेलं आहे आणि या संकटातून जर आपल्याला सुखरूप बाहेर पडायचं असेल, आपल्या कुटुंबाचं आपल्याला रक्षण करायचं असेल, कुठलीही आर्थिक झळ आपल्या कुटुंबाला बसू नये किंवा कुठल्या प्रकारचं संकट आपल्या कुटुंबावर आपल्यावर येऊ नये, यासाठी गुरुमाऊलींनी आपल्याला सांगितलं आहे की आपल्याला आपल्या आई भगवतीची सेवा करायची आहे आणि आपल्याला आपल्या गुरूंची सेवा करायची आहे. लक्षात घ्या, त्यामुळे हा जो काही काळ आहे तो आपल्या गुरूंच्या सेवेसाठी सुद्धा महत्त्वाचा आहे आणि आपल्या कुलदेवीच्या सेवेसाठी सुद्धा महत्त्वाचा आहे. आपल्या गुरूंची सेवा तर आपण करत आहोतच. स्वामी प्रकट दिनानिमित्त आपण आपल्या गुरूंची सेवा आपल्याकडनं घडत आहे, आपल्याकडनं जमेल तशी सेवा आपण करत आहोत. पण बघा, आता चैत्र नवरात्री आहे आणि या चैत्र नवरात्रीचं औचित्य साधून आपल्याला आपल्या कुलदेवी सुद्धा सेवा करायची आहे, जेणेकरून आई भगवती आपल्या कुटुंबाचं आणि आपलं रक्षण करेल. आणि आपली कुलदेवी ही नेहमी आपल्या कुळाचं रक्षण करते, ती नेहमी आपल्या कुटुंबाचं आणि आपलं रक्षण करत असते. आपल्यावर कधी कुठलं संकट येऊ देत नाही आणि खरंच ती आपल्याला प्रत्येक संकटातून बाहेर काढत असते. आपले गुरु असो, आपली कुलदेवी असो, आपले कुलदेव असो, म्हणून त्यांची सेवा आपल्याकडनं घडलीच पाहिजे. त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी असतात, जसं की बघा, मुलाबाळांचं लग्न जमत नाही आहे, शिक्षण पूर्ण होत नाही आहे, आर्थिक अडचणी आहेत, बघा खूप कर्ज वाढलं आहे, या ज्या काही अडचणी असतात किंवा संतान प्राप्त होत नाही, या ज्या काही अडचणी असतात त्या आपल्याकडनं आपल्या कुलदेवीची सेवा घडत नाही, त्यामुळे आपल्याला त्या येत असतात. आणि त्यासाठीच लक्षात घ्या की आपल्याकडनं आपल्या कुलदेवीसाठी सेवा घडली पाहिजे, म्हणून आपल्याला या सगळ्या सेवा करायच्या आहेत. आता चैत्र नवरात्रीचं औचित्य साधून आपल्याला आपल्या कुलदेवी सेवा जमेल तशी करायची आहे. मी नाही म्हणत की तुम्ही रोजच एवढी सेवा करा, पण तुम्हाला जमेल तशी तुम्हाला सेवा करायची आहे. आता चैत्र नवरात्री कधीपासून आहे तर 19 फेब्रुवारी म्हणजे गुढीपाडव्यापासून चैत्र नवरात्रीला सुरुवात होत आहे, तर ती 27 मार्चपर्यंत असणार आहे. आता काहींकडे बघा 27 मार्चपर्यंत कुळाचार असतो, म्हणजे नवमीच्या दिवशी कुळाचार करतात. तर काही जणांकडे अशी पद्धत आहे की पौर्णिमेपर्यंत म्हणजे चैत्र पौर्णिमेपर्यंत तुम्हाला ही सेवा करायची आहे, म्हणजे चैत्र पौर्णिमेला कुळाचार केला जातो. तर तुम्ही बघा, आपल्या आई भगवतीची सेवा तुम्ही 19 मार्च म्हणजे गुढीपाडव्यापासून तुम्ही करू शकता, ते तुम्ही पौर्णिमेपर्यंत. मला वाटतं पौर्णिमा ही 2 तारखेची आहे, तर 2 तारखेपर्यंत तुम्हाला जमेल तशी आपल्या कुलदेवीसाठी तुम्ही सेवा करू शकता. आता सेवा काय करायची आहे ते आपण बघूया. सगळ्यात प्रथम आपल्या कुलदेवी सेवेमध्ये प्रभावी सेवा आहे ती म्हणजे दुर्गा सप्तशती पाठ तुम्हाला करायची आहे. आता दुर्गा सप्तशती पाठ यामध्ये 13 अध्याय आहेत, तर तुम्हाला सर्वात प्रथम देव्या कवचम वाचायचं आहे. त्यानंतर अर्गळा स्तोत्र, किलकम स्तोत्र, हे जे काही स्तोत्र आहे तुम्हाला पठण करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला 1 ते 13 अध्याय पठण करायचे आहेत आणि सगळ्यात शेवटी जे तुम्हाला क्षमापान स्तोत्र आहे तुम्हाला पठण करायचं असतं. तर अर्थातच काय की हा संपूर्ण ग्रंथ आपल्याला पठण करायचा असतो आणि हा संपूर्ण ग्रंथ जेव्हा आपण पठण करतो तेव्हा आपल्याकडनं दुर्गा सप्तशती पाठ केल्याचं आपल्याला फळ मिळत असतं. तर त्यामुळे तुम्हाला जमेल तेवढे तुम्ही पाठ करू शकता. नाही जमलं तुम्ही रोजचे 2-2 अध्याय वाचा. 7 ते 8 दिवसामध्ये तुमचा हा पूर्ण ग्रंथ वाचून होतो, म्हणजे तुमचं एक पारायण पूर्ण होतं. म्हणजे बघा, तुमच्याकडनं जमेल तेवढे पाठ तुम्ही करू शकता. 5 पाठ करा, 7 पाठ करा, 11 करा, 14 करा, किंवा नाही शक्य काही फक्त 1 पाठ करा. रोजचे तुम्ही 2-2 अध्याय वाचा, तरी सुद्धा तुमच्याकडनं 7 ते 8 दिवसामध्ये तुमचा हा ग्रंथ पूर्ण वाचून होतो आणि तुमच्याकडनं एक पारायण आपल्या कुलदेवीसाठी घडतं. तर तुम्ही ही सुद्धा सेवा करू शकता. त्यानंतर दुसरी सेवा 99 मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा जो काही 99 मंत्र आहे त्याचा तुम्हाला यथाशक्ती तुम्हाला जमेल तेवढ्या माळी तुम्ही या मंत्राला शिकवू शकता. 1 माळ घ्या, 3 घ्या, 5 घ्या, 7 घ्या, 11 माळी घ्या, जमेल तशी सेवा करा.
एक माळ जरी 108 वेळेस जरी तुम्ही हा रोज मंत्र पठण केला चैत्र नवरात्रीमध्ये तरी सुद्धा अतिशय प्रभावी हा मंत्र आहे. आणि लक्षात घ्या, आपल्या कुलदेवीसाठी, तुमची कुलदेवी कुठलीही असू द्या तरी सुद्धा तुम्ही या मंत्राला जप करू शकता. कुठलीही तुमची कुलदेवी असेल तरी सुद्धा लक्षात घ्या. त्यानंतर तिसरी प्रभावी सेवा ती म्हणजे सिद्धकुंजिका स्तोत्र. सिद्धकुंजिका स्तोत्र ज्यांना दुर्गा सप्तशती पाठ करणं शक्य नाही त्यांनी सिद्धकुंजिका स्तोत्रच पठण करावं. त्याचबरोबर बघा, आता ज्यांना दुर्गा स्तोत्राचे पाठ करणं शक्य आहे त्यांनी सुद्धा सिद्धकुंजिका स्तोत्राचं तुम्ही पठण करू शकता. रोज आपल्याकडनं एक वेळेस तरी सिद्धकुंजिका स्तोत्र पठण झालंच पाहिजे. सिद्धकुंजिका स्तोत्र हे नावातच सिद्ध स्तोत्र आहे, सिद्ध आहे ते भगवान शिवांनी पार्वती मातेला म्हटलेलं आहे. आणि जो कोणी हे स्तोत्र रोज पठण करतो त्याच्या जीवनामध्ये कधीच कुठलीही अडचण राहत नाही, अडलेली कामे मार्गी लागतात. आणि हे स्तोत्र म्हणजे एक यशाची गुरुकिल्ली आहे. म्हणून लक्षात घ्या की सिद्धकुंजिका स्तोत्र तुम्हाला पठण करायचं आहे. ज्यांना दुर्गा सप्तशती पाठ करणं शक्य नाही त्यांनी जर रोज 11 वेळेस सिद्धकुंजिका स्तोत्र पठण केलं तर तुम्हाला दुर्गा सप्तशती पाठ केल्याचंच फळ मिळतं. म्हणून 11 वेळेस पठण करणं शक्य असेल हे स्तोत्र, अगदी 2च मिनिटं लागतात हे स्तोत्र पठण करायला. 11 वेळेस पठण करणं शक्य असेल तर नक्की करण्याचा प्रयत्न करा. नसेल 11 वेळेस शक्य तर किमान 1 वेळेस, 3 वेळेस, 5 वेळेस, 7 वेळेस, पण किमान 1 वेळेस तरी पठण करण्याचा प्रयत्न करा. जमेल तशी सेवा आपल्या कुलदेवीसाठी करा. बघा, आपल्या गुरुमाऊलीने पण आपल्याला नुकतंच सांगितलं आहे की या जगाच्या संकटातून जर आपल्याला वाचायचं असेल, या जगावर आपल्या भारत देशावर कुठलेही संकट येऊ नये असं वाटत असेल तर आपल्याला आपल्या आई भगवतीची सेवा करायची आहे, आपल्या गुरूंची सेवा करायची आहे. त्यामुळे बघा, आता चैत्र नवरात्री आहे, ते निमित्त आहे आणि या नवरात्रीमध्ये देवी तत्व तेवढ्याच प्रमाणात जागृत असतं. म्हणून जमेल तशी सेवा आपल्या कुलदेवीसाठी करा. यामुळे आपल्या देशाचं, आपल्या कुटुंबाचं आणि आपलं नक्कीच रक्षण होणार आहे. कुठलीही आर्थिक झळ आपल्याला बसणार नाही. त्याचबरोबर कुठल्याही प्रकारचं संकट आपल्या परिवारावर किंवा आपल्यावर येणार नाही. आणि आई भगवती, आपले गुरु नक्कीच आपल्याला त्यातून सुखरूप बाहेर काढतील. तर जमेल तशी सेवा आपल्याकडनं घडली पाहिजे. म्हणून आपल्या यथाशक्तीनुसार तुम्हाला सेवा करायची आहे. नाही मी म्हणत की मी रोजच एवढी सेवा करा. तुम्हाला जेवढा वेळ मिळतो त्या वेळेमध्ये तुम्ही 1 माळ नवारण मंत्रात जप करा. त्यानंतर सिद्धकुंजिका स्तोत्र तुम्ही किमान 1 वेळेस पठण करा. रोज दुर्गा स्तोत्राचे तुम्ही रोज 2-2 अध्याय पठण करा तरी सुद्धा तुमच्याकडनं 1 पारायण घडणार आहे. म्हणजे जमेल तशी सेवा तुम्हाला करायची आहे आणि याचं फळ आपल्यालाच मिळणार आहे, आपल्या कुटुंबाला मिळणार आहे. तर चला, एक अत्यंत छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. तर झालेली सेवा मी स्वयंमाशाने रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला जी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओसोबत किंवा नव्या विषयासोबत. तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.